नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज पिंपळवंडेमध्ये काल जी घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी त्या पिंपळवंडीतील त्या कुटुंबियाची पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलात. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय सांगाल, कशा पद्धतीने ह्या पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? खरं सांगायचं तर पीडित कुटुंबाची भेट घ्यायला सुद्धा खूप मनात म्हणजे वेदना होत होत्या. कारण एक आई म्हणून, एक पालक म्हणून जेव्हा आपण अशा घटना बघतो तेव्हा अतिशय मनाला वेदना देणाऱ्या ह्या घटना आहेत. मी या घटनेचा जाहीर असा निषेध करते, परंतु इथून पुढे आता फक्त निषेध करून चालणार नाही, तर काही ठोस भूमिका अशा घटनांबाबत आपल्याला घ्याव्या लागतील. शासनाला एकच राहील की नसरापूर सारख्या ठिकाणी जसं फास्ट ट्रॅक कोर्टवर ती केस घेतली तशीच ही केस सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टवर घ्यावी आणि जो कालावधी आहे निर्णय द्यायचा कोर्टाला तो सुद्धा मर्यादित घालून द्यावा. जसा शक्ती कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत आणि त्या पद्धतीनं कसं शासनाला लवकरात लवकर, कारण आल्यानंतर पालकांची आणि सगळ्याच महिलांची एकच खंत होती की लवकर न्याय द्या, लवकर न्याय द्या. त्याच्यामुळे कालावधी हा ठरवून द्यावा लागेल. तेवढ्या कालावधीमध्ये हा निकाल लावावा अशा प्रकारची विनंती शासनाला मी करते आणि ज्या काही तरतुदी असतील त्या सुद्धा इथून पुढच्या काळात आपल्याला काही बदल करायचे असतील त्याही बदल करावे. ग्रामीण भागात खरं तर अशा घटना वारंवार घडतात. यासाठी ठोस भूमिका काय घेतली जाईल किंवा काय तुम्ही त्यासाठी पाठपुरावा कराल? या राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्राबहिनी पवार असतील किंवा महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील, यांना आम्ही विनंती करणार आहे की ग्रामीण भागातील मुलींना शाळांमध्ये काही आपल्याला शिक्षण म्हणण्यापेक्षा अवेअरनेस प्रोग्राम, काही जनजागृती प्रोग्राम घेता येतील का? परंतु आज घटना बघितल्यानंतर आपण पाहतोय की जवळचेच व्यक्तींच्या माध्यमातून ही घटना होतीये. म्हणजे आपण शाळेत असं शिकवतो अननोन माणसाबरोबर जाऊ नका किंवा कोणी खायला दिलं तर खाऊ नका, पण जवळचीच लोक जेव्हा ह्या प्रक्रियेमध्ये असतात तर याला काय करावं, याची काउन्सिलिंग, मानसिकता, विकृतपणा, पण याच्यावर अभ्यास करून पुढच्या काळात अशा घटनांना कसा आळा घालता येईल याच्यासाठी आपण सगळे मिळून, खरं तर शासन म्हणून तर जबाबदारी आहेच, पण शासनाव्यतिरिक्त एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांची सुद्धा ती जबाबदारी राहणार आहे. नक्कीच. आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई सुद्धा या कुटुंबियांची भेट घ्यायला येणार आहे असं त्यांनी ट्विट सुद्धा केलंय. परंतु या कुटुंबाला आता मानसिक आधाराची सुद्धा फार गरज आहे. यासाठी पुढच्या काळात तुमच्या काय उपाययोजना राहणार? तुम्ही बघितलं असेल आमच्या पक्षाच्या तालुका अध्यक्ष सुप्रियाताई लेंडे ह्या गावच्याच आहेत आणि खरं तर काल सकाळीच घटना सकाळी न्यूजला बघितल्यानंतर सुप्रियाताईला फोन केला. तिने मला सांगितलं की मी परवापासून त्या सगळ्या प्रक्रियेत आहे, त्याच्यामुळे जी मदत, आता मदत हा शब्द नाहीये, पण जे सहकार्य लागेल ती करण्याची आमची पक्ष म्हणून असेल आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक समाज म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी राहणार आहे. आपण जर बघितलं तर मॅडमनी देखील सांगितले की पक्ष म्हणून जी काही मदत लागेल, जे काही सहकार्य करता येईल ते नक्कीच आम्ही करू.